सर्वांना नमस्कार. तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 58. मग आज संध्याकाळी विश्वास पुन्हा वेटरचं काम करायला हॉटेलमध्ये गेला. तो घरून कोणाला काहीही न सांगता आला होता आणि आज त्यांचा कॅशियर आला नव्हता आणि हॉटेलचे मालक विश्वासला म्हणाले, विश्वास आज जरा तू काउंटर सांभाळ. विश्वास तिथं जाऊन बसला आणि कसल्या तरी विचारात होता. तिथं नेमकी लिली आली आणि विश्वास कुठे दिसतोय का ते बघत होती. आता एक वेटर आला आणि म्हणाला, मॅडम काय ऑर्डर आहे तुमची? आणि लिली इकडे तिकडे बघत म्हणाली, तू का आलास माझी ऑर्डर घ्यायला? तो कुठे आहे? तो वेटर काहीच न समजून म्हणाला, मॅडम तो कोण? लिली म्हणाली, तो कॉलेज कुमार. तरीही त्या वेटरला कळत नव्हतं की मॅडम कोणाविषयी बोलत आहेत. लिली इकडे तिकडे बघत म्हणाली, अरे मागच्या 4 दिवस झाले तो आला नव्हता ना इथे, तो आज आलाय का? आणि मग त्या वेटरच्या लक्षात आलं की त्या विश्वासबद्दल बोलत आहेत. विश्वास 4 दिवस गावाला गेला होता ना. तर ही लिली गेले 4 दिवस इथे सलग येत होती आणि विश्वास नाही म्हटलं की परत जात होती. मग तो वेटर हसून म्हणाला, मॅडम तो आलाय आणि त्याचं नाव विश्वास आहे. आणि लिली म्हणाली, ओके, विश्वास नाव आहे का त्याचं? नाईस नेम. मग त्याला पाठव, नेहमी तोच माझी ऑर्डर घेतो. वेटर म्हणाला, मॅडम आज तो काउंटरवर बसलाय, तुम्ही मला सांगा ना काय हवं, मी आणून देतो. लिली त्याच्याकडे बघून म्हणाली, नो थँक्यू, तुम्हाला सांगितलेलं कळतं का? मला फक्त त्याच्याकडूनच सर्व्हिस हवी. आणि आता तो वेटर गेला विश्वासकडे काउंटरजवळ आणि म्हणाला, विश्वास अरे जा, ते बघ ते कस्टमर तू हँडल कर, ती फक्त तुलाच विचारते आणि गेले 4 दिवस हेलपाटे घालते ती मुलगी आणि तुलाच विचारते. आणि विश्वास आता उठला, तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मॅडम काय ऑर्डर आहे? पण आता त्याचा चेहरा खूप नाराज होता, कारण त्याला वैशालीचं खूप टेन्शन आलं होतं. आपण तर सरळ सगळ्या परिस्थितीला पाठ दाखवून पळून निघून आलो, पण इकडे पाठीमागे आईला आणि वैशालीला लोकांचे किती टोमणे खावे लागत असतील याची जाणीव होती विश्वासला. आणि मामा तर किती काय काय बोलले असतील आईला असं त्याला वाटलं. पण त्याचं दुसरं मन म्हणायचं, बोलू दे की, ती काही पण बोलू दे, पण मी लग्न नाही करणार त्या मुक्तासोबत. मी कोणी बाजारात मांडलेली शोभेची वस्तू नाही. जे माझा सौदा करतील, मी माझं लग्न माझ्या मर्जीनंच करणार आणि मला आवडणाऱ्या मुलीसोबतच. आणि आता लिलीनं त्याचं लक्ष नाही ते बघितलं आणि त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाली, हॅलो, कुठं लक्ष आहे तुझं? मी माझी ऑर्डर तुला सांगितली. विश्वास भानावर आला आणि म्हणाला, सॉरी मॅडम, कम अगेन प्लीज, तुमची ऑर्डर पुन्हा सांगाल का? लिलीनं तिला जे हवं दरवेळी ते सांगितलं आणि सोबतच एक थंड बाटलीसुद्धा सांगितली. विश्वासनं ते सगळं आणून दिलं आणि तो परत निघाला. इतक्यात ती म्हणाली, हॅलो, तू कुठे निघालास? तू सुद्धा माझ्यासोबत बसणार आहेस? विश्वास काहीच न कळून म्हणाला, एक्सक्यूज मी, मी का बसेन? तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली ना? लिली म्हणाली, ते माहीत आहे मला, पण मी हे कोल्ड्रिंक तुझ्यासाठी मागवलं आणि ते तू घेतलंच पाहिजे. विश्वास म्हणाला, नो थँक्यू. आणि लिली म्हणाली, मिस्टर, तुमचा ॲटिट्यूड मला खूप आवडला आणि तुम्ही पहिली अशी व्यक्ती जी मला नाही म्हणाली. पहिल्यांदा तुम्ही माझी टिप घ्यायला नकार म्हणालात, नंतर तुम्ही माझी फ्रेंडशिप नाकारली आणि आता मी तुम्हाला कोल्ड्रिंक ऑफर करते तर तुम्ही तीही नाकारताय. तुम्ही खूप मोठी चूक करताय असं वाटत नाही का? आणि हे ऐकून विश्वास शांतच बसला, कारण त्याचं खरंच कुठेच लक्ष नव्हतं. आणि लिली म्हणाली, मला माहीत आहे तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि म्हणूनच रोजच्यासारखा कॉन्फिडन्सनं आज चेहऱ्यावर नाही तुझा. तुझा काय प्रॉब्लेम आहे बोल ना. फ्रेंडशिप नसेल आपल्यात तरी ॲज ए फ्रेंड म्हणून बोलू शकतोस. आणि तुझ्यासमोर 3 ऑप्शन आहेत. एकतर तू ही कोल्ड्रिंक घे किंवा तुझा प्रॉब्लेम सांग, नाहीतर माझं सगळं बिल भर. तसं विश्वासनं तिच्याकडे बघितलं आणि ती हसून त्याच्याकडे बघत होती आणि म्हणाली, आय एम सिरियस अबाउट धीस 3 ऑप्शन. आणि आता विश्वास सरळ तिच्यासमोर बसला आणि कोल्ड्रिंक घेऊन पिऊ लागला, कारण तिचं रोजचं 1000-1500चं बिल भरणं इतकं पैसे विश्वासजवळ नव्हते आणि त्याचा प्रॉब्लेम तो तिला सांगू शकत नव्हता. म्हणून तिचा 3रा ऑप्शन निवडला त्यानं आणि त्याला योग्य वाटलं तेच. तो कोल्ड्रिंक घेऊ लागला आणि लिली
समाधानानं हसली. मग त्यानं कोल्ड्रिंक संपवली आणि लिली ड्रिंक करत होती. तो उठला तशी लिली म्हणाली, हाय, आय एम लिली, असं म्हणून पुन्हा त्याच्यासमोर फ्रेंडशिपचा हात पुढे केला. आणि विश्वास तिच्याकडे बघून म्हणाला, तुम्ही मला कोल्ड्रिंक ऑफर केली, त्या बदल्यात माझी फ्रेंडशिप मागताय का? याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात. तुमच्या कोल्ड्रिंकचे पैसे कट केले जातील आणि ते माझ्या पगारातून भरले जातील. तसंही तुम्ही कोल्ड्रिंक दिली म्हणून घेतली नाही, तर मला गरज होती त्याची म्हणून घेतली. नाहीतर मी कोणाकडून काहीच घेत नाही असं, आणि तुमच्याकडून तर नाहीच नाही असं म्हणून विश्वास तिथून निघून गेला. आणि पुन्हा लिलीनं निराश होऊन हात खाली घेतला आणि त्याचा ॲटिट्यूड बघून तिला रागही यायचा आणि तितका जास्त तो तिला आवडायला लागला. तिची इच्छा असूनसुद्धा ती त्याला डोक्यातून काढू शकत नव्हती. उलट जास्तीत जास्त त्याचा जितका विचार करेल तितकं जास्त त्याच्याकडे ओढली जायची आणि ती खूप ड्रिंक करायला लागली आणि बाटलीवर बाटली विश्वासकडूनच मागायची. विश्वाससुद्धा तिच्यासमोर 1, 2, 3 बाटली आणून ठेवून गेला. लिलीनं ते सगळं संपवलं तरीही रिकाम्या ग्लासकडे बघायची आणि बडबड करायची आणि मला अजून ड्रिंक पाहिजे असं म्हणायची. आणि आता तर विश्वासलाच तिची काळजी वाटायला लागली आणि हे अजून किती ड्रिंक करणार कुणास ठाऊक असं त्याला वाटलं. आता हॉटेल बंद व्हायची वेळ आली. सगळे कस्टमर घरी गेले. रात्रीच्या 12 वाजले. लिली अजूनही तिथंच टेबलवर अंग फेकून झोपली होती. तिला उठवण्याची हिंमत कोणाची नव्हती. शेवटी विश्वास गेला आणि म्हणाला, मॅडम प्लीज तुम्ही घरी जा, आता हॉटेल बंद करायचं आहे. लिली आता उठली. तिला तिचा तोलही सांभाळता येत नव्हता. ती उंच टाचेचे सँडल वरून ती लटपटली. ती खाली पडली आणि तिचा पाय मुरगळला. ती रडायला लागली. ती नशेत होती, खूप ड्रिंक केली होती. तिच्या तोंडाचा वास यायचा आणि अशा अवस्थेत या मुलीला बघून विश्वासला खरंच बड्या बापाच्या अवलादीचा राग आला. पण आता आपल्याला काय करायचं, अशा लोकांमुळे तर हॉटेल चालतं नाही का, असं म्हणून तो शांत झाला. मग आता विश्वास एका वेटरला म्हणाला, तुम्ही त्यांना गाडीत बसवून या. आणि आता तो वेटर लिलीला हात लावायला गेला तसं तिनं नशेतसुद्धा त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, डोंट टच मी, हाव डेअर यू टच मी, मला फक्त तो टच करेल, असं म्हणून तिनं तिच्या नशिला डोळ्यांनी विश्वासकडे बघितलं. आणि आता हिला हॉटेलमधून घालवणं गरजेचं होतं. एकतर ती मुलगी होती, उगीचच तिचा कोणी गैरफायदा घेतला तर काय करायचं, असं वाटून विश्वासनं तिला उचलली. आणि लिली हसून म्हणाली, हे हँडसम, तू माझ्याशी फ्रेंडशिप केलीस का? तरीही विश्वास काहीच बोलला नाही आणि तिला चालवायला लागला. इतक्यात तिचा पाय दुखला आणि ती पुन्हा खाली बसली. तिचे कपडे थोडे अस्ताव्यस्त झाले. खांद्यावरून तिचा ड्रेस खाली यायचा, मांडीपर्यंत असलेला ड्रेस वर जायचा. तिला तिच्या कपड्याचंही भान नव्हतं. नाईलाजानं आता विश्वासनं तिला त्याच्या बाहूमध्ये उचलली आणि तिच्या गाडीकडे घेऊन गेला. तसं लिलीनं बेशुद्ध अवस्थेतच त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि तशीच झोपली. विश्वासनं तिला गाडीत घातली, पण तो तरुण ड्रायव्हर आता लिलीचे खूपच विचित्र नजरेनं कपडे बघत होता आणि तिच्या खांद्याकडे बघायचा, छातीकडे बघायचा, गोऱ्या पायांकडे बघायचा आणि लिली मात्र झोपलेली होती. विश्वास ड्रायव्हरला म्हणाला, तिकडे काय बघतोस, मॅडमला व्यवस्थित घरी घेऊन जाशील ना? ड्रायव्हर म्हणाला, हो सर, डोंट वरी, असं म्हणून त्यानं पटकन गाडी सुरू केली. पण आता विश्वासला त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात विश्वास वाटलाच नाही. आणि आता विश्वाससुद्धा लिली शेजारी तिला पकडून बसला आणि म्हणाला, चल मी सुद्धा येतोय यांना घरी सोडायला. आणि तो ड्रायव्हर निराश झाला. बहुतेक रस्त्यात कुठंतरी गाडी उभा करून त्याला लिलीसोबत काहीतरी करायचं होतं. आता ती नशेत होती, झोपलेली होती. तिला काय कळतंय, तिच्या अंगावरून हात फिरवला, तिच्या छातीवरून हात फिरवला, तिचा एखादा किस घेतला तर. आणि अशा सुंदर, फॅशनेबल, ब्युटिफुल मुली आपल्याला कधी टच करायला मिळणार म्हणून त्या ड्रायव्हरला चान्स मारायचा होता लिलीवर. कारण तो तिचा ड्रायव्हर होता आणि रोज लिलीला अशा हॉट कपड्यांमध्ये बघायचा, तिच्याकडे बघून जीभ चाटायचा. पण आता विश्वास तिच्यासोबत गाडीत बसला आणि त्याला काहीच करता आलं नाही. मग काही वेळातच लिलीच्या मोठ्या आलिशान बंगल्यासमोर गाडी थांबली आणि विश्वासनं तिला पुन्हा मिठीत उचलली आणि बेल वाजवली. आणि समोर एका माणसानं दरवाजा उघडला आणि त्या माणसाला बघून विश्वास चकित झाला. त्या माणसानंसुद्धा विश्वासकडे थक्क होऊन बघितलं आणि एकदा त्याच्या मिठीत बेशुद्ध असलेल्या लिलीकडे आणि एकदा विश्वासकडे बघायचा. मग आता तो माणूस विश्वासला ओळखत होता, विश्वासही त्याला ओळखत होता आणि लिली नेमकी कोणाची मुलगी आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग विश्वास लिलीला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि विश्वास आणि तिचे वडील एकमेकांना बघून चकितच झाले आणि ते म्हणाले, अरे तू कसा काय? विश्वास म्हणाला, साहेब तुम्ही, हे तुमचंच घर आहे का? आणि लिलीचे वडील म्हणाले, हो. आणि लिलीची अवस्था त्यांनी बघितली आणि म्हणाले, ये.
लिलीची बेडरूम तिकडे आहे, तिला तिकडं झोपव. विश्वास तिच्या बेडरूममध्ये गेला आणि इतकं आलिशान घर आणि इतकी आलिशान बेडरूम त्यानं पहिल्यांदाच बघितली. आपलं घरसुद्धा बसेल इतकी मोठी बेडरूम लिलीची आहे असं त्याला दिसलं. आणि किती ऐश आराम आहे, सुखसोयी आहेत. तरीही ही मुलं श्रीमंतांची अशी का वाया जातात हे त्याला कळेना. मग त्या मऊ गादीवर त्यानं अलगद फुलासारखं लिलीला ठेवलं. तिचे सँडलसुद्धा काढून ठेवले, तिच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट घातलं आणि बाहेर निघाला. तसा लिलीनं नशेत त्याचा हात पकडला आणि म्हणाली, हे हँडसम, डोंट गो. तसा विश्वासनं तिच्या हाताकडे चकित होऊन टक लावून बघितलं.